524 किल्ल्यांची भटकंती वारी भैरवगड किल्ल्याच्या स्वरूपामध्ये माझी पूर्ण झालेली आहे. वारी भैरवगड गाव आहे. त्या गावामध्ये आता आम्ही आलेलो आहे आणि या गावाच्या बाजूला असलेला हा वारी भैरवगड किल्ला आहे. छोटासा किल्ला आहे, छोटंसं टेकाड आहे त्याच्यावर असलेला किल्ला आणि माझ्या पाठीमागे असलेलं हे वारी भैरवगड गाव आहे. किल्ला आणि गाव यांच्यामध्ये खंदक आहे. इथे खंदक आहे बघा आणि खंदक पार करून पुढे किल्ला आहे. अकोला जिल्ह्यातील हा वारी भैरवगड किल्ला आहे. अपरिचित असा किल्ला आहे. आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर एक मंदिर आहे आणि बाकी सर्व भग्न अवशेष आहेत. पाण्याची टाकी असावी या ठिकाणी. इथे एक देवस्थान आहे. हे प्रवेशद्वाराचं बांधकाम वरती जाण्यासाठी असलेला जिना आहे आणि तटबंदी, दासरी तटबंदी. मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे असलेला निमुळता भाग आहे उंच असा आणि किल्ल्याच्या बाजूला खंदक आहे बघा. पूर्ण बाजून त्याला खंदक आहे आणि इथे मोठा असा ओढा आहे आणि नदीचं पात्र आहे. आणि पुढे गेल्यानंतर ते धरण आहे. तिथे जाऊन एक पाणी मिळतं, नदी मिळते. बुलढाणा आणि अकोला यांच्या सीमेवरती असलेला हा वारी भैरवगड हा किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं वारी भैरवगड हे गाव आहे आणि त्याच्या गावाच्या लगतच असलेला एक खंदक पार केल्यानंतर वारी भैरवगड हा किल्ला आहे. छोट्याशा टेकडावरती बाजून एक नदी जाते. आजूबाजूचा परिसर शेतीचा आहे आणि या बाजूला गाव आहे बघा. हे वारी भैरवगड गाव आणि इथे हनुमानाचं प्रसिद्ध असं एक मंदिर आहे. त्या ठिकाणी श्रावणी शनिवार आणि हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो. त्या ठिकाणी देखील बहुतेक लोक त्या ठिकाणी दर्शनाला येत असतात. तसा हा वारी भैरवगड किल्ला अपरिचित असा किल्ला आहे आणि दुर्लक्षित असा किल्ला आहे. हे एकमेव बांधकाम सोडलं तर या किल्ल्यावरती पुरातन असं अवशेष आपल्याला पाहायला मिळत नाही. नव्याने बांधलेलं मंदिर आहे आणि पुरातन हे विटांचं बांधकाम असलेला हा प्रवेशद्वाराचा भाग आहे, वरचा भाग आहे. कोठळे प्रवेशद्वाराच्या वरच्या भागातून दिसणारा परिसर आहे. वारी भैरवगड गाव. ते आपली मंदिरापाशी गाडी उभी बघा. असा वारी भैरवगड किल्ला आहे. नदीचं पात्र आहे पुढे धरण. 524 किल्ल्यांची भटकंती वारी भैरवगड किल्ल्याच्या स्वरूपामध्ये माझी पूर्ण झालेली आहे आणि हा किल्ला थोड्याच वेळात बघून होतोय. फार काही बघण्यासारखं नाही आहे. बरेचसे अवशेष बघणं झालेले आहेत. एक पाठीमागचं दिसतं जे प्रवेशद्वार आहे ते पण फार जुनं आहे असं वाटत नाही, कारण विटांमध्ये बांधकाम आहे.
आणि नव्याने बांधलेलं एक मंदिर किल्ल्यावरती आपल्याला दिसतंय. असा हा वारी भैरवगड किल्ल्याचा भाग होता. आणि आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरू करतो आहे, परतीचा प्रवास. आणि या ठिकाणी हा भैरवगड किल्ला संपलेला आहे.